24 तास ग्रामीण न्यूज, ग्रामीण भागातील ग्रामीण बातम्या। नमस्कार, 24 तास ग्रामीण न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या प्रमुख बातम्यांसह मी आपली वृत्तनिवेदक साक्षी। तर चला पाहूया आजची ठळक बातमी। वाई बाजारात वर्षावास प्रारंभ सोहळा उत्साहात संपन्न। आषाढ पौर्णिमेच्या पावन पर्वावर वाई बाजार येथे बुद्ध विहारात वर्षावास प्रारंभ सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांनी त्रिशरण पंचशील बुद्ध वंदना ग्रहण करून मंगलमय प्रार्थना केली। या सोहळ्यानिमित्त परिसरातील उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहून धम्मश्रवणाचा लाभ घेतला। आगामी 3 महिन्यांच्या या वर्षावास कालावधीत करुणा, मैत्री, अहिंसा आणि सदाचाराचा संदेश देत धम्मसाधना, ध्यानधारणा आणि समाज प्रबोधनाचे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली। सध्या या वर्षावास काळात शिक्षक मिलिंद कंधारे यांच्याकडून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे नियमित वाचन केले जात आहे। आगामी 3 महिने चालणाऱ्या या धम्मप्रचाराच्या कार्यक्रमाला सर्व उपासक उपासिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विहार समितीचे अध्यक्ष प्रल्हाद खडसे यांनी केले आहे। या प्रसंगी सुभाष खडसे, दिलीप पठाडे, छंदक वाठोरे, मुनेश्वर थोरात, किसन ठमके, अनाथ पिंडक कंधारे, विशाल खडसे, संदेश खडसे, सागर खडसे, नमित खडसे, दीपक खडसे, अविनाश पठाडे, प्रफुल्ल खडसे, सिद्धार्थ खडसे, गौतम खडसे, सम्यक खडसे यांच्यासह रमाई महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्या उपस्थित होत्या। हा सोहळा अत्यंत शांततापूर्ण आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला। माहूर प्रतिनिधी अविनाश पठाडे। आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी आता 24 तास ग्रामीण न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।